नमस्कार मित्रांनो, कसे आहात? हसताय ना? हसत राहा, हसत राहा. आमच्या YouTube चॅनल वरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओचा भाग 2 आहे. भाग 1 तर तुम्ही पाहिलाच असेल, आणि जर नसेल पाहिला तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे व वरती आय बटनावर क्लिक करून देखील तुम्ही भाग 1 पाहू शकता. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ. अरे म्हातारड्या, तू आता घरी चल. आजी काय बघायचं ना ते बरोबर बघ तुझ्याकडे. आणि तू फेपाने, तू त्या श्यामेची बायको आहे ना, बेवड्या श्यामेची. थोबाड मीठ म्हाताऱ्या. माशी बिशी जाईन थोबाडात. असं बिशियान खाल्लंच तू. माशीने काय फरक पडायचा तुला? पाटील, आता कसं करायचं? लय मोठा गोंधळ झाला की हो. मानावर तर मला घरच्या बाहेरच काढून टाकन. तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्या संग. तुम्हारे सिवा कुछ ना चाहत करेंगे, जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे. मोहब्बत 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 मोहब्बत. अरे म्हातारड्या, तू पहिला घरी चल, मग बघ आजी कशी तुझी मोहब्बत मोहब्बत करते ती. गोट्या, तू जरा गप बस. काय उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको. तुला काय करायचं रे माझ्या भानगडी मध्ये पडून? अरे म्हातारड्या, भानगड फक्त तुझ्या पुरती असते ना, तर नसतं पडलं मध्ये. तू आमच्या हक्काची जमीन हिच्या कशात काला घातली? असं आहे का? सगळं सगळं हट्ट त्या जमिनीसाठी चालला होय तुझा? हा माकड तोंड्या. तरी म्हंटलच मी हा कसा आला का नुसा घेत 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 घेत. अरे तुम्हाला माझी परवा नाही रे, फक्त जमिनीची जमीन पाहिजे तुम्हाला. माझा पैसा लागता सगळं पाहिजे तुम्हाला. म्हातार मरतय जगतय, हा त्याची काय इच्छा आकांक्षा काय आहे याचं तुम्हाला काही घेणं नाही. म्हणजे हे तो इच्छा आकांक्षा आहे म्हाताऱ्या? लपडी करणं, लोकांना बाहेरच्या बाहेर पैसे देणं, जमिनी वाटणं, हा हे असलं कसलं तो इच्छा आकांक्षा रे? अरे म्हातारड्या, 500 एकर जमीन होती तुझ्या नावावरती, त्यातली फक्त 50 एकर ठेवली आम्हाला. आता तू फक्त घरी चल. आता घरी चल, आजीला सांगतो मी तुला बरोबर सरळ करायला. मला तरी ना तुला आता आज म्हणून घ्यायची पण लाज वाटायला लागली. असलं नकर करण्यापेक्षा आणि काळ थोबड करण्यापेक्षा मर नाही तसं तू. गोट्या भाऊ चल घरी, इथं नको तमाशा करू, लय उशीर झालाय आता. अरे पण बघणार पिस्तुल्या, हे असं कुठं असतं का? ह्या वयात कुठे एवढी लबडी बिडी करते तुझं राव? अरे ह्या म्हातारडीला कधी बर नसलं तर ती म्हातारी दिवसभर जेवत नाही ह्या म्हातारडीच्या काळजी पोटी. आणि हे बघितलं म्हातार थोबाड काळा करायला लागलंय. जाऊ दे गोट्या भाऊ, जाऊ दे. शांत हो. घरी चल, घरी गेल्यावर काय बोलायचे ते बोलू. चल म्हातारड्या, घरी चल. आणि फेपाने नाकाचे जा की घरी तू आता. त्या श्यामाची येतो मी संध्याकाळी पप्पाला घेऊन. आणि त्या आजीने दिलेले पैसे आणि ते जमिनीचे कागद इकडे दे लवकर, नाहीतरी ना म्हातारीला पाठवून घरी तुझ्याकडे, कळलं का? आणि आमची म्हातारी कशी आहे हे तुला चांगलंच माहितीये, तुला एकच सांगायची गरज नाही. चल पिस्तुल्या, चल घरी. 80 वर्षाचं म्हातार गेलं 40 वर्षाच्या बाई संग पळून. पोरांनी सांभाळलं नाही म्हणून म्हातारीनं केली अख्खी प्रॉपर्टी दान. चम्मायला आजकालची म्हातारी लय शाणी झालेत बाबा. लफडी करतात, प्रॉपर्टी काय दान करतात. मागचे ना ठेवतात नुसतं हवा फुकायला. नशीब बाबा, आमचं म्हातार तसं नाही. आजे बाहेर ये लवकर. त्या कार्टेला काय झालं आता? का बोंबला लागलाय? आजे बाहेर ये लवकर पहिली. अरे कोट्या शेंबड्या, काय नळ काढायला लागला तू? हो पप्पा, तुम्ही गप्पा काय? तुम्ही आज काय मध्ये बोलायचं नाही. दरवेळेस तुम्ही त्या आजीची बाजू घेता, त्याचा फायदा घेतलाय त्या आजीनी. काय रे गोट्या, काय झालं तुला एवढं नरड काढायला? अगं आजी, काय झालं नाही ते विचार. तुला आता मी सगळं सांगतो काय झालं ते. गोट्या, अरे गोट्या गप्पी बाबा, कशाला तमाशा मांडतोय? तुझ्या पाया पडू का आता मी? गप्पे म्हाताऱ्या, तू नाक घास नाही तर पाया पड. मी असलं भांड उघड करणार म्हणजे करणारच. अरे गोट्या, का जीव घ्यायला लागलाय म्हाताऱ्याचा? अरे म्हाताऱ्या, जीव तर आमचा घ्यायला लागलाय. एक तुझं मारून टाक ना सगळ्यांना, मग कर तुला काय करायचं ते. गोट्या, अर्धा नीट बोल. आज जाय तू आता. अगं आजी, ह्या म्हाताऱ्यानी आपल्या सगळ्यांच्या तोंडाला काळ भाजलं काळ. कुठं गावात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली आपल्याला यांनी. एवढं गावात मिरवतो ना आपण भोंगळे पाटील म्हणून, ह्यांनी सगळं भोंगळं करून ठेवलं आपल्याला गावासमोर. अरे गोट्या, नेमकं झालं काय ते तरी सांग की बाबा. गोट्या, अरे नेमकं काय झालं सांग की, एवढा का रागावलाय? गोटे कार्टे,
काय झालं सांग पटकन, तुझा आगापणा बास कर. अरे बाळ्या, कुठे काय झालंय? कुठं नादी लागतं या पोराच्या? कुठं नादी लागतं म्हणजे? मला काय येडबीड लागले वय? अगं आजी, हे म्हातारे लपड करते लपड. हा, त्या शांताबाई संग ह्याला आहे ना रंगी हात पकडलाय मी आपल्या शेतात झोपडीमध्ये. हे म्हातारे ना माया समोर आणि त्या पिस्तुल्या समोर विचारला आलं पिस्तुल्याला रोख 50,000 रुपये आणि 2 एकर जमिनीचे कागद तिच्या हातात दिल्यात. होय रे म्हातारड्या, खरंय का? खरं हे? अगे तसं काय नाही, हे गोटे माहिती तुला कसं कळला वा? राजा किती खोटं बोलतोय, यावून तरी खरं बोल की जरा. हा, अरे लबाड गांडीच्या, मी काय खोटं बोलू रे माकडा? हा, मला काय खोटं बोलायची गरज पडली? काय काय पुरावा काय तुझ्याकडे? हा, अरे लबाड. अरे गोट्या, काय काय पुरावा काय तुझ्याकडे? एवढा मोठा आरोप करतोय म्हाताऱ्यावर तू. पुरावा पाहिजे होय तुम्हाला? म्हाताड्या, तुला पुरावा पाहिजे वय? थांब 5 मिनिटं, येतो इथे पिस्तुल्या पुरावा घेऊन. हे दलिंदर कार्ट नक्की आज मला रट्ट खायला होते म्हातारीचं. हे बघा, आला पिस्तुल्या पुरावा घेऊन. गोट्या भाऊ, हे घे पुरावे, दे इकडे, दाखवू दे यांना. बघा म्हाताऱ्याने काय काय रंग उधळलेत ते. काय म्हातारड्या, हा, काय तोंड काळ करून घेतलंस रे? वाटूळ केलं तू माझं. मामांजी, हे काय तुम्ही बरोबर नाही केलं बरं का? ह्या वयात असले नखरे करताय तुम्ही. पार इज्जत घालवली गावामध्ये तुम्ही आमची. काय ग, काय त्या फोटो मध्ये काय झालं आई? अरे बाळ्या, तुझ्या बापाने तोंड काळ केलं आपल्या सगळ्यांचं. ह्या फोटो मध्ये म्हातारा तुझं त्या शांताबाई संग बसलय. हा, तिच्या हातात डॉक्युमेंट दिलेत ते सगळे जमिनीचे. आणि ह्या फोटो मध्ये तर बाई मला तर बोलायला बी लाज वाटती. नाही, आता ह्या म्हाताऱ्याला मी चांगलं दाखवते. ह्याच्याकडे चांगलं बघतेच मी आता. ह्याचा मुडदाच बसवते आज मी. अगं आई, तू जरा शांत हो. कशी शांत हो मी? ए गोट्या, हो माग तू. ए पिस्तुल्या, तू बी होय माग. ए म्हातारड्या, तू इकडे समोर इकडे माया. काय हाय काय? हा, तुला लई चरबी आली. तू चरबी आज काढते बरोबर मी. थांब जरा. मग काय झालं? नको दाखव मला ते फोटो. हा, माझी जमीन आहे, मी काय बी करीन. कोणाला देईन नाही, दान करीन नाही, विकून टाकीन. तुम्हाला काय करायचंय? वा रे म्हातारे वा, चोर तर चोर आणि वर शिरजोर तर बघा तुझा. हा, त्या फोटोला पेट पडू दे तिकडं. तुला चांगला सरळ करते मी आता. कमले, तू गप्प बस बर का? रोज माझ्या डोक्यात जाऊ नकोस. मी जे करतो ते माझ्या बाल्यासाठी करतो. तुमच्या बाकीच्यांचं मला काय घेण देणं नाही, समजलं का? हाय का आता तुझ्या थोबाडाला किडे कसे पडत नाही रे म्हातारडे? तू आहे ना, तू तसं नाही ऐकायचा. घरात आहे ना, घरात मी असताना तू बाहेर लपडा केलं कसं? हा, थांब, तुझा मुडदाच बसवते आता. लपडी करतो रे, लपडी करतो बाहेर. हा, लपडी करतो. वाचवा रे, वाचवा बाळ्या, वाचव मला. आयो बस. अगं बासकी, किती मारशील आता? काय जीव घेतला माझा? परत नाही करणार मी. अगं बासकी, ते ना आता मी तरी तुला सोडित नाही. आता मर तू मर. वाचव, अरे बाळ्या वाचव की मला. अरे गोट्या वाचव की रे, माझं नातं तू. अरे गोट्या वाचव बाळ्या. अगं आई, उठ बास कर उगच म्हातारा मरण बिरण. आई मेलो रे बाबा, मेलो. अगं आई, काय तमाशा लावलाय? बाळ्या, थोबाड सांभाळून बोल. त्या बापाने काय करतो केली तुला दिसना वय? अरे म्हातारड्या, तू आता तरी भूत उघडा करून आणलाय. परत जर माझ्या कानावाचं काय आलं ना तर नागडा करून हाणीन. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.